श्री स्वामी समर्थ। मिथुन राशी 1 ते 31 मे मासिक राशी भविष्य। नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। मे महिन्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवीन वळण येणार आहे? आर्थिक बाबतीत तुम्हाला दिलासा मिळेल का? नातेसंबंध अधिक मजबूत होतील की काही गैरसमज निर्माण होतील? करिअरमध्ये प्रगती होईल की थोडी प्रतीक्षा करावी लागेल? तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? चला तर मग जाणून घेऊया मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा मे महिना नेमका काय घेऊन आला आहे। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील। मे महिन्यात ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी मिश्र स्वरूपाची राहणार आहे। काही गोष्टी तुमच्या बाजूने घडतील तर काही बाबतीत थोडा संयम ठेवावा लागेल। बुध ग्रहाचा प्रभाव तुमच्या बुद्धिमत्तेला धार देईल, त्यामुळे निर्णय क्षमता उत्तम राहील। मात्र शनीच्या दृष्टीमुळे काही कामांमध्ये विलंब जाणवू शकतो। या महिन्यात तुम्हाला सतत नवीन संधी मिळतील, पण त्या योग्य वेळी ओळखणे आणि त्याचा फायदा घेणे हे तुमच्यावर अवलंबून असेल। धैर्य आणि संयम या दोन गोष्टी तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरतील। करिअर आणि व्यवसाय या महिन्यात करिअरच्या बाबतीत तुम्हाला अनेक नवीन अनुभव मिळणार आहेत। नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ प्रगतीचा असला तरी काही अडथळेही येऊ शकतात। वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील आणि कामाचा ताण जाणवेल, पण तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने आणि चातुर्याने सर्व परिस्थिती हाताळाल। कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेचे कौतुक होईल। नवीन प्रोजेक्ट्स मिळण्याची शक्यता आहे। काहींना पदोन्नती किंवा पगारवाढीचे संकेत मिळू शकतात। मात्र ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहणे खूप गरजेचे आहे। व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना थोडा सावध राहण्याचा आहे। नवीन गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या। भागीदारीत काम करत असाल तर भागीदाराशी स्पष्ट संवाद ठेवा, अन्यथा गैरसमज निर्माण होऊ शकतात। आर्थिक स्थिती आर्थिकदृष्ट्या हा महिना मध्यम राहील। काही अनपेक्षित खर्च तुमच्यासमोर येऊ शकतात, त्यामुळे बजेट सांभाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे। तुम्हाला काही जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो, मात्र नवीन गुंतवणूक करताना घाई करू नका। शेअर मार्केट किंवा रिस्की गुंतवणूक टाळावी। महिन्याच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे। काही अडकलेले पैसे परत मिळू शकतात। प्रेम आणि नातेसंबंध प्रेम जीवनाच्या बाबतीत हा महिना खास ठरू शकतो। जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा काळ नातेसंबंध अधिक मजबूत करण्याचा आहे। तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, मात्र काही छोट्या गैरसमजांमुळे वाद होण्याची शक्यता आहे। अशा वेळी शांतता राखणे आणि संवाद साधणे अत्यंत गरजेचे आहे। विवाहित लोकांसाठी हा महिना चांगला राहील। कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील। काहींना कुटुंबात नवीन सदस्य येण्याचे संकेत मिळू शकतात। कुटुंब आणि सामाजिक जीवन कुटुंबातील वातावरण आनंदी आणि सकारात्मक राहील। घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकोपा वाढेल। काही कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील, पण तुम्ही त्या उत्तम प्रकारे पार पाडाल। घरातील मोठ्यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी उपयोगी ठरेल। सामाजिक जीवनात तुमचा मान सन्मान वाढेल। नवीन ओळखी होतील आणि त्यातून भविष्यात फायदा होण्याची शक्यता आहे। शिक्षण आणि विद्यार्थी जीवन विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे। अभ्यासात लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे। स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा काळ चांगला असला तरी सातत्य ठेवणे आवश्यक आहे। काही विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल। नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा वाढेल। तुमची जिज्ञासा तुम्हाला पुढे नेईल। आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणं आवश्यक आहे। कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो। डोकेदुखी, पचनाचे त्रास किंवा झोपेची समस्या जाणवू शकते। नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेणं अत्यंत गरजेचे आहे। मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष द्या। ध्यान आणि योगाचा आधार घेतल्यास फायदा होईल। प्रवास योग या महिन्यात काही लहान मोठे प्रवास होण्याची शक्यता आहे। कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणांमुळे प्रवास घडू शकतो। प्रवास करताना आवश्यक ती काळजी घ्या। वाहन चालवताना सतर्क रहा। सावधगिरी कोणत्याही गोष्टीत घाई करू नका। आर्थिक व्यवहार करताना सतर्क रहा। नातेसंबंधात संवाद टिकवा। आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका। उपाय दररोज गणपतीची पूजा करा। बुधवारी हिरव्या रंगाचे वस्त्र धारण करा। गरिबांना अन्नदान करा। अंबुं बुधाय नमः मंत्राचा जप करा। एकूण मिथुन राशींसाठी मे महिना हा संधी आणि आव्हानांचा संगम असणार आहे। काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील तर काही ठिकाणी संयमाची परीक्षा होईल। करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत, पण मेहनत आणि चिकाटी आवश्यक आहे। आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे। नातेसंबंधात प्रेम टिकवण्यासाठी संवाद महत्त्वाचा ठरेल। आरोग्याची काळजी घेतल्यास आणि योग्य निर्णय घेतल्यास हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकतो। मे महिना मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी संधी आणि संयम यांचा समतोल साधणारा ठरणार आहे। या काळात तुम्हाला अनेक नवीन संधी मिळतील, पण त्यांचा योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने उपयोग करणे अत्यंत महत्त्वाचे असेल। घाईगडबडीत घेतलेले निर्णय टाळा, कारण थोडा विचार करून केलेली कृतीच यश देईल। करिअरच्या दृष्टीने हा महिना प्रगतीचा संकेत देणारा आहे। तुमच्या मेहनतीचे फळ हळूहळू मिळू लागेल। काही ठिकाणी अडथळे येईल,
पण तुमची बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य यामुळे तुम्ही त्या सहज पार कराल. व्यावसायिकांसाठी सावधगिरी आवश्यक असली तरी योग्य नियोजन केल्यास नफा मिळू शकतो. आर्थिक बाबतीत थोडी चढ-उताराची परिस्थिती राहील. अनावश्यक खर्च टाळणे आणि योग्य बजेट ठेवणे गरजेचे आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे, पण नवीन गुंतवणूक करताना विचारपूर्वक पावले उचला. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा महिना सकारात्मक ठरेल. तुमच्या नात्यात गोडवा वाढेल, पण छोट्या गैरसमजांपासून सावध रहा. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि तुमचा समाजात मान-सन्मान वाढेल. आरोग्याच्या बाबतीत मात्र थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. कामाचा ताण, थकवा किंवा मानसिक तणाव जाणवू शकतो, त्यामुळे नियमित व्यायाम, योग्य आहार आणि विश्रांती यावर लक्ष द्या. एकंदरीत धैर्य, संयम आणि योग्य निर्णय क्षमता यांच्या जोरावर तुम्ही हा महिना यशस्वी आणि सकारात्मक बनवू शकता.